बातमी राजकीय वर्तुळातून सुप्रिया सुळे केंद्रात राहिल्यास विलीनीकरण असं म्हणत अजित पवार गटाचा सूर। दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय। शरद पवारांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्याचबरोबर सुप्रिया सुळे केंद्रात राहणार असतील तरच विलीनीकरण असं म्हणत अजित पवार गटानं सूर हे केलाय। आणि त्याचबरोबर माझ्या मनाविरुद्ध अजित पवार भाजपसोबत गेले असा दावा शरद पवार सातत्याने करत होते। तर गेल्या आठवड्यात त्यांनी अपेक्षेप्रमाणे कोलांट उडी मारलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे। शिंदे सर, सुप्रिया सुळे केंद्रात राहिल्यास विलीनीकरण असं म्हणत अजित पवार गटानं आता सूर हे केलेला आहे। त्याचबरोबर दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चांना आता उधाण आलंय, कारण गेल्या काही दिवसांपासून आपण पाहायला गेलं तर दोन्ही पवार म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार कोणत्या ना कोणत्या कारणावरून कामानिमित्तानं एकत्र येत होते। त्यामुळे जेव्हा जेव्हा शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेले आहेत तेव्हा तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला मुलाखत दिलेली आणि त्या मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला असता अजित पवार शरद पवार एकत्र येतील का, तर तेव्हा ते म्हणाले एकत्र येऊ शकतात। सुप्रिया सुळे यांनी तो निर्णय घ्यावा आणि विरोधी पक्षात बसायचं की काय ते याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा। तर याच्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली की अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येत आहेत। त्यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी याचा सूर काढला होता। तर ते म्हणाले होते की सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन ठरवावं काय करायचं ते, आणि त्याच्यामुळे हे दोघे पक्ष जवळ येत आहेत का अशी चर्चा सुरू झालेली होती। याच्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय। तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल अजित पवार गटाची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी सांगितलं की आपण शरद पवारांसोबत जाऊ शकतो, परंतु आपल्याला राज्यामध्ये दोन सत्ता केंद्रे नकोत। सुप्रिया सुळे जर केंद्रातच राहणार असतील तर आपण शरद पवार गटासोबत जाण्यास काही हरकत नाही असा सूर सगळ्या पदाधिकाऱ्यांचा किंवा जे अधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते पदाधिकारी आणि नेते त्यांनी काढलेलं आहे। त्याच्यावरून आता असं वाटतं की बहुतेक हे जवळ येतील आणि सुप्रिया सुळे हे केंद्रातच राहतील असं दिसतंय। आज विशेष म्हणजे आज पुन्हा शरद पवार गटाची दुपारी बैठक आहे। त्या बैठकीतही याबाबतचाही विचार केला जाऊ शकतो, याबाबत चर्चा केली जाऊ शकते आणि येत्या काही दिवसात जर दोन्ही पवार एकत्र आले तर आपल्याला आश्चर्य वाटू नये। शिंदे सर, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला, जर हे दोन्ही पवार एकत्र आले, राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आली तर कोणत्या पक्षाला जास्त धोका होऊ शकतो? खरं चांगला प्रश्न आहे हा। जर हे दोन्ही एकत्र आले तर सगळ्यात जास्त धोका उद्धव ठाकरे गटाला होईल। याचं कारण असं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना खूप साथ दिली होती, परंतु गेल्या काही दिवसापासून शरद पवारांचं मत बदललेलं आहे आणि शरद पवारांचं मत बदलल्यामुळे ते भाजपकडे म्हणता येणार नाही पण अजित पवार गटाकडे म्हणजे पर्यायानेच सत्ताधारी गटाकडे ते जाण्याचा त्यांचा सूर दिसतोय। आणि दुसरीकडे बघितलं तर उद्धव ठाकरे गट हा एकटा पडला असं चित्र दिसतंय, कारण काँग्रेसने अगोदरच त्यांच्यापासून दुरावा निर्माण केलेला आहे। अनेक गोष्टींवरती त्यांच्यामध्ये मतभेद आहेत आणि त्याच्यानंतर आता हे शरद पवार पुन्हा तिकडे जात असल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला त्याचा फटका बसू शकतो। आणि आपण जर बघितलं तर संजय राऊत आधीमध्ये नेहमी म्हणजे शरद पवारांच्या वक्तव्यावरती टीका करू लागलेत। याच्यावरून ह्या दोन्ही पक्षामध्ये बिनसल्याचंही चित्र समोर येत आहे। जी जी जी, धन्यवाद शिंदे सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।